स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह काव्याचं विधान परिषदेत पडसाद उमटलेत। पोलिसांच्या समक्षच कुणाल कामराचा स्टुडिओ फोडणाऱ्या शिंदेंच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली। तर विरोधकांनी कामराच्या वक्तव्याचं समर्थन करू नये असं मंत्री उदय सामंतांनी म्हटलंय। तर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये कुणाल कामरा सहभागी असल्याचे व्हिडिओ असल्याचं सामंत यांनी म्हटलंय। कोरटकर नावाचा एक व्यक्ती छत्रपती शिवरायावर बोलतो, सोलापूरकर छत्रपती शिवरायाविषयी बोलतो आणि असं असताना एक विडंबन कविता करणाऱ्या माणसाचा स्टुडिओ अशा पद्धतीने तोडफोड करणं आणि प्रत्यक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सभापती अशा गोष्टी घडलेल्या आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात माफी मागितली पाहिजे या कॉमेडियननी। मला असं वाटतं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा अधिकार हे राज्य सरकार हिरावून घेतं का? ज्या पद्धतीनं एक कॉमेडियन भूमिका व्यक्त करतो आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न सभापती महोदय आणि राज्याचे मुख्यमंत्री एका वेळेस खऱ्या अर्थाने जे गुन्हेगार आहेत त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, तोडफोड करण्यावर कारवाई केली पाहिजे आणि रीतसर काय करायचं यांनी करावं ना, राज्य सरकारने करावं, अन्य कोणाला काय करायचं करावं। कदाचित त्यांच्यावर दबाव असल्यामुळं हे त्यांनी वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे। प्रसंग काय घडला आधी भाई तुम्हाला मी सांगतो। तो जो कोण इसम आहे काबरा की बाबरा काय नाव काबरा, तो राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेमध्ये देखील होता। म्हणजे आम्ही काय समजायचं? दुसरी महत्वाची गोष्ट आहे, एकनाथ शिंदे साहेबांपुरता मर्यादित हा विषय नाही। त्यांनी पंतप्रधानांबद्दल देखील जी काही वाक्य बोललीत ते इथं सांगण्यासारखी ती वाक्य नाहीत। पाहिजे तर मी दानवे साहेब तुमच्याकडे पाठवून देतो। मराठी भाषेचा मंत्री आहे। मराठी भाषेच्या क्रियापदांचा आणि विशेषणांचा त्यांनी उच्चांक गाठलेला आहे हिंदीमधनं। जे मराठी शब्द सर्वसामान्य देखील वापरत नाही अशा पद्धतीचे शब्द सुप्रीम कोर्टाला देखील त्यांनी वापरलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की अशा गोष्टीचं समर्थन कोणी करू नये।